ग्रंथराज दासबोध रामदास समर्थ रामदास स्वामीकृत दासबोध या ग्रंथाचा विषय सूची आपण पाहूया, म्हणजे अनुक्रमणिका पाहूया। यात दशक म्हणजे 10-10 समासांचा 10-10 धड्यांचा एक समूह आहे आणि त्याला दशक म्हटलं जातं आणि त्यात एकूण 20 दशकं आहेत आणि प्रत्येक दशकात 10 समास म्हणजेच 10 चॅप्टर्स आहेत। तर पहिलं दशक आहे 20 पैकी। त्या पहिल्या दशकाचा पहिला समास आहे ग्रंथारंभ लक्षण, दुसरा समास आहे गणेश स्तवन, तिसरा समास शारदा स्तवन, समास 4 सद्गुरु स्तवन, समास 5 संत स्तवन, समास 6 श्रोतेजन स्तवन, समास 7 कवेश्वर स्तवन, समास 8 सभा स्तवन, समास 9 परमार्थ स्तवन, समास 10 नरदेह स्तवन। मग दुसरा दशक आहे 20 पैकी दुसरा दशक, त्यात 10 समास आहेत। पहिला समास मूर्ख लक्षण, समास 2 उत्तम लक्षण, समास 3 कुविद्या लक्षण, समास 4 भक्ती निरूपण, समास 5 रजोगुण लक्षण, समास 6 तमोगुण लक्षण, समास 7 सत्वगुण लक्षण, समास 8 सद्विद्या निरूपण, समास 9 विरक्त लक्षण, समास 10 पढत मूर्ख लक्षण। 20 पैकी तिसरा दशक आहे पुढचा, त्यातला पहिला समास आहे समास 1 जन्म दुःख निरूपण, समास 2 स्वगुण परीक्षा भाग अ, समास 3 स्वगुण परीक्षा भाग ब, समास 4 स्वगुण परीक्षा भाग क आणि समास 5 स्वगुण परीक्षा भाग ड, समास 6 आध्यात्मिक ताप, समास 7 आदिभूतिक ताप, समास 8 आदिदैविक ताप, समास 9 मृत्यू निरूपण, समास 10 वैराग्य निरूपण। 20 पैकी चौथं दशक आहे, त्यातला पहिला समास समास 1 श्रवण भक्ती, समास 2 कीर्तन भक्ती, समास 3 नामस्मरण भक्ती, समास 4 पादसेवन भक्ती, समास 5 अर्चन भक्ती, समास 6 वंदन भक्ती, समास 7 दास्य भक्ती, समास 8 सख्य भक्ती, समास 9 आत्मनिवेदन भक्ती, समास 10 मुक्ती चतुष्टय। 20 पैकी पाचवा दशक आहे पुढचा, त्यातला समास 1 गुरुनिश्चय, समास 2 गुरु लक्षण, समास 3 शिष्य लक्षण, समास 4 उपदेश लक्षण, समास 5 बहुधा ज्ञान, समास 6 शुद्ध ज्ञान निरूपण, समास 7 बद्ध लक्षण, समास 8 मुमुक्षु लक्षण, समास 9 साधक लक्षण, समास 10 सिद्ध लक्षण। 20 पैकी सहावा दशक आहे पुढचं, सहाव्या दशकाचा समास 1 देवशोधन, समास 2 ब्रह्मपावन, समास 3 मायोद्भव, समास 4 ब्रह्मनिरूपण, समास 5 माया ब्रह्मनिरूपण, समास 6 सृष्टिकथन, समास 7 सगुण भजन, समास 8 दृश्य निरशन, समास 9 सारशोधन, समास 10 अनुर्वाच्य। यानंतर सातवा दशक आहे 20 पैकी सातवा दशक, समास 1 मंगळाचरण, समास 2 ब्रह्मनिरूपण, समास 3 चतुर्दश ब्रह्मनिरूपण, समास 4 विमल ब्रह्मनिरूपण, समास 5 द्वैत कल्पना निरशन, समास 6 बद्ध मुक्त निरूपण, समास 7 साधन प्रतिष्ठा, समास 8 श्रवण निरूपण, समास 9 श्रवण निरूपण, समास 10 देहांत निरूपण। यानंतर 20 पैकी आहे पुढचं दशक आठवं दशक, दशक 8वा, समास 1 देवदर्शन, समास 2 सूक्ष्म आशंका, समास 3 सूक्ष्म आशंका, समास 4
सूक्ष्म पंचभूते समास 5 स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद समास 6 दुश्चित निरूपण समास 7 मोक्ष लक्षण समास 8 आत्मदर्शन समास 9 सिद्ध लक्षण समास 10 शून्यत्व निरशन। यानंतर पुढचा दशक आहे 9वा दशक। समास 1 आशंका समास 2 ब्रह्मनिरूपण समास 3 निसंदेह निरूपण समास 4 जाणपण निरूपण समास 5 अनुमान निरसन समास 6 गुणरूप निरूपण समास 7 विकल्प निरसन समास 8 देहांत निरूपण समास 9 संदेहवारण समास 10 स्थिती निरूपण। यानंतर पुढचं दशक आहे 20 पैकी 10वा दशक। समास 1 अंतःकरणयेयक समास 2 देह आशंका समास 3 देह आशंका शोधन समास 4 बीज लक्षण समास 5 पंच प्रलय निरूपण समास 6 भ्रम निरूपण समास 7 सगुण भजन निरूपण समास 8 प्रचित निरूपण समास 9 पुरुष प्रकृती समास 10 चळाचळ निरूपण। इथे 10 दशक संपले आणि अजून पुढे 10 दशक आहेत। तर 11वा दशक आहे 20 पैकी 11वा दशक। त्यातला समास 1 सिद्धांत निरूपण समास 2 चत्वार देव निरूपण समास 3 सिकवण निरूपण समास 4 विवेक निरूपण समास 5 राजकारण निरूपण समास 6 महंत लक्षण समास 7 चंचल नदी निरूपण समास 8 अंतरात्मा विवरण समास 9 उपदेश समास 10 निस्पृह वर्तणूक। यानंतर 12वा दशक आहे 20 पैकी पुढचा 12वा दशक। त्यात आहे समास 1 विमळ लक्षण समास 2 प्रत्यय निरूपण समास 3 भक्ती निरूपण समास 4 विवेक वैराग्य समास 5 आत्मनिवेदन समास 6 सृष्टिक्रम निरूपण समास 7 विषय त्याग निरूपण समास 8 काळरूप समास 9 यत्न शिकवण आणि समास 10 उत्तम पुरुष निरूपण। यानंतर पुढचा दशक 20 पैकी 13वा दशक। त्यात समास 1 आत्मानात्म विवेक समास 2 सारासार निरूपण समास 3 उभारणी निरूपण समास 4 प्रलय समास 5 कहाणी निरूपण समास 6 लघुबोध समास 7 प्रत्यये विवरण समास 8 कर्त निरूपण कर्ता निरूपण समास 9 आत्मविवरण समास 10 शिकवण निरूपण। यानंतर पुढील दशक 14वे दशक 20 पैकी 14वा दशक। त्यात समास 1 निस्पृह लक्षण समास 2 भिक्षा निरूपण समास 3 कवित्व कला समास 4 कीर्तन लक्षण समास 5 हरिकथा लक्षण समास 6 चातुर्य लक्षण समास 7 युगधर्म निरूपण समास 8 अखंड ध्यान निरूपण समास 9 शाश्वत निरूपण समास 10 माया निरूपण। यानंतर 20 पैकी पुढील दशक 15वा दशक। त्यात समास 1 चातुर्य लक्षण समास 2 निस्पृह व्याप लक्षण समास 3 श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण समास 4 शाश्वत ब्रह्म निरूपण समास 5 चंचल लक्षण समास 6 चातुर्य विवरण समास 7 अधोर्ध निरूपण समास 8 सूक्ष्मजीव निरूपण समास 9 पिंडोत्पत्ती समास 10 सिद्धांत निरूपण। यानंतर 16वा दशक 20 पैकी 16वा दशक। त्यात समास 1 वाल्मिकी स्तवन समास 2 सूर्य स्तवन समास 3 पृथ्वी स्तवन समास 4 आप निरूपण समास 5 अग्नि निरूपण समास 6 वायुस्तवन निरूपण
समास 7 महद्भूत निरूपण, समास 8 आत्माराम निरूपण, समास 9 नाना उपासना निरूपण, समास 10 गुणभूत निरूपण। यानंतर 20 पैकी पुढील 17वा दशक, समास 1 देव बलात्कार, समास 2 शिवशक्ती निरूपण, समास 3 श्रवण निरूपण, समास 4 अनुमान निरसन, समास 5 अजपा निरूपण, समास 6 देहात्म निरूपण, समास 7 जगत जीवन निरूपण, समास 8 तत्व निरूपण, समास 9 तनुचतुष्टये किंवा तनुचतुष्टये, समास 10 टोणप सिद्ध लक्षण। यानंतर 20 पैकी 18वा दशक, समास 1 बहुदेव स्थान निरूपण, समास 2 सर्वज्ञ संगनी निरूपण, सर्वज्ञ संग निरूपण, समास 3 निस्पृह शिकवण, समास 4 देहे दुर्लभ निरूपण, समास 5 करंट परीक्षा निरूपण, समास 6 उत्तम पुरुष निरूपण, समास 7 जन स्वभाव निरूपण, समास 8 अंतर्देव निरूपण, समास 9 निद्रा निरूपण, समास 10 श्रोता अवलक्षण निरूपण। यानंतर 19वा दशक, 20 पैकी 19वा दशक, समास 1 लेखन क्रिया निरूपण, समास 2 विवरण निरूपण, समास 3 करंट लक्षण निरूपण, समास 4 सदैव लक्षण निरूपण, समास 5 देहे मान्य निरूपण, समास 6 बुद्धिवाद निरूपण, समास 7 यत्न निरूपण, समास 8 उपाधिलक्षण निरूपण, समास 9 राजकारण निरूपण, समास 10 विवेकलक्षण निरूपण। यानंतर शेवटचा 20वा दशक, त्यात 10 समास आहेत नेहमीसारखेच। पहिला समास पूर्णापूर्ण निरूपण, समास 2 सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण, समास 3 सूक्ष्म नामाभिधान, समास 4 आत्मा निरूपण, समास 5 चत्वारजीनस, समास 6 आत्मा गुण निरूपण, समास 7 आत्मनिरूपण, समास 8 देहे क्षेत्र निरूपण, समास 9 सूक्ष्म निरूपण, समास 10 विमल ब्रह्म निरूपण। अशा प्रकारे ही अनुक्रमणिका आहे 20 दशकांची। प्रत्येक दशकात 10 म्हणून 10 समास आहेत। समास म्हणजे एका विषयावर मांडलेला मुद्दा आणि त्यावर रचलेल्या ओव्या किंवा अभंग किंवा श्लोक यांचा समूह, म्हणजे एक प्रकारे एक छोटा लघु धडा, एक चॅप्टर आहे म्हणजे एक समास। आणि असे 10 चॅप्टर्स म्हणजे 10 समास एकत्र गुंफले गेले, लिहिले गेले एकानंतर एक, आणि त्यांचा मिळून एक दशक बनला। दशकचा अर्थच 10 आहे, तर असे 10 चॅप्टर्सचा एक ग्रुप बनला। असे 20 ग्रुप आहेत। ग्रुप म्हणजे दशक, 10 ग्रुप ऑफ 10, 10चा एक दशक, असे 20 ग्रुप्स आहेत प्रत्येकी 10 चॅप्टर्सचे। त्यामुळे 20 दशक गुणिले 10 समास म्हणजे 200 समास एकूण आहेत, किंवा 200 चॅप्टर्स कव्हर करणार आहोत आपण। 200 धडे किंवा 200 अध्याय किंवा 200 विषय आपण यात कव्हर करत आहोत। तर आता इथून पुढे आपण दासबोधाला सुरुवात करत आहोत, आणि त्याआधी दासबोधाचा रामदास स्वामींबद्दल, महाराष्ट्राच्या संत परंपरेबद्दल आणि दासबोधाबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आणि त्यानंतर दासबोध तत्व काय आहे, सत्स्तव काय आहे ते समजू, आणि दासबोध पठण पारायण पद्धत काय आहे ती समजून घेऊ, आणि मग आपण पहिला दशक आणि त्यातला पहिला समास ग्रंथारंभ लक्षण सुरू करू। तर पुढील व्हिडिओ रामदास स्वामींबद्दल
त्यांच्या जीवनचरित्राबद्दल, लेखन कार्याबद्दल आणि दासबोध या ग्रंथाबद्दल, आणि त्यानंतर दासबोध आपण सुरू करू. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्याला अजून काही सुचवायचं असेल तर नक्कीच आपण आपली कमेंट्स, अभिप्राय, मत खाली नोंदवा कमेंट सेक्शनमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल आणि यासारख्या आणखी व्हिडिओ पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.